या दिवाळी सणाला माय मोबाईल मल्टी ब्रँड शोरूम मध्येच खरेदी करा। माय मोबाईल मल्टी ब्रँड शोरूम प्रोप्रायटर श्री नंदकुमार गवळी, कुरुल रोड, MSCB समोर, मोहळ। संपर्कासाठी मोबाईल नंबर 9921587799। दादा, बेमा कारखान्याची कोर्टात लढाई चालू आहे, काय सांगाल त्याबद्दल? कुठली तारीख मिळाली किंवा निकालाबाबत काय सांगाल? प्रथमतः दीपावलीच्या सर्व सभासद, शेतकरी, कामगार, कष्टकरी, शुभचिंतक बंधू भगिनींना सर्व माझ्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने दीपावलीच्या निमित्तानं हार्दिक लाख शुभेच्छा। आता दीपावलीच्या सुट्टीच्या कारणाच्या निमित्ताने आपल्याला तारखेला थोडा विलंब झालेला आहे। आता माझ्या अंदाजानं आता सगळ्या सुट्ट्या वगैरे संपलेल्या आहेत आणि जशी दीपावली गोड झाली तशी गोड न्यूज तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये होऊन जाईल। मुळामध्ये आपल्याला या निकालाला थोडा विलंब लागलेला आहे, नाकारायचं काही कारण नाही, परंतु आदरणीय माननीय उच्च न्यायालयाला कोर्टासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथं केसेस आहेत। मुंबईसाठी खूप मोठा तिकडचा लोड होता, आता कोल्हापूरला आपल्या या सर्व केसेस आलेले आहेत। त्याच्यामुळं कधी पहिल्या दिवसापासून मी सांगतोय की वायबल व्हायचं काही कारण नाही। न्यायालयीन लढायला थोडा 4-2 दिवस उशीर लागत असतो। मुळामध्ये आपली लढाईच आहे की एक सत्यासाठी, 1 लाख लोकांसाठी आणि त्याचा विजय निश्चित राहील अशी मला अपेक्षा आहे। काही कामगारांकडून असं ऐकायला मिळालंय की बेमा हा मल्टी स्टेट झालेला आहे, आता त्यांच्या लढाईचा काही उपयोग नाही असं बोलण्यात येते, काय सांगाल? सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की मल्टी स्टेट हा झालेलाच आहे, म्हणूनच आपण याचिका दाखल केलेली आहे। हे खरंच आहे, कामगार म्हणत असतील किंवा आदरणीय खासदार साहेब म्हणत असतील किंवा चेअरमन म्हणत असतील किंवा त्यांचे काही सहकारी म्हणत असतील, मल्टी स्टेट हा झालेलाच आहे आणि तो कॅन्सल व्हावा म्हणून करता ही न्यायालयामध्ये आपण याचिका दाखल केलेली आहे आणि त्या लढाईवर आपण लढतो आहे। सगळ्यात महत्वाचं बरोबरच आहे त्यांचं आणि म्हणून ही याचिका आपण दाखल केलेली आहे। आता कामगारांना त्यांनी बोलवलंय, पण त्यांचं देणं किंवा त्यांचं बिल पेमेंट असेल आणि कारखाना चालू होईल, काय सांगणार? हे बघा, गेले 60 महिने झालं पगार नाही। आता काय पगारी मिळतेत का नाही, शेवटी माणूस असेल, गरीब कामगार असेल हा आशावादी आहे। व पहिले 60 महिन्याचा नाका नाही, आता तरी पगार मिळाला म्हणून साठी तो कामावर जात आहेत आणि आम्ही कधी म्हणणार नाही एखाद्याच्या विधेयक कामासाठी उद्या एखाद्या गरीबाचा प्रपंच आहे त्याच्यावरती। सपोज त्यांनी पगारी आतापर्यंत किती दिले तसं मला तर अधिकृत बातमी नाही आणि दिल्या तर आम्ही त्यांचं अभिनंदनच करणार आहे आणि द्यायलाच पाहिजे आणि त्या दिल्या तर कामगारांनी कामाला गेलंच पाहिजे, ह्या मताचा मी आहे। ही लढाई चालू असताना माडिक किंवा त्यांच्या इतर जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी तुमच्याविषयी एकेरी नावानं बोलले किंवा तुमच्याविषयी टीका केली, त्याबद्दल काय सांगणार? हे बघा, आम्ही आमची पातळी कधी सोडलेली नाही। अति उत्साह कार्यकर्ते त्यांच्यावरही मी बोलणार नाही। आता ज्यांनी टीका केली ते आमचे संबंधितलीच लोक आहेत, असं काही नाही की पूर्वी आम्ही, परंतु नेत्यावरचं प्रेम थोडं राहतं आणि परंतु त्यांच्या लक्षात एक यायला पाहिजे की ही लढाई 1 लाख लोकांसाठी, व्यक्तिगत आदरणीय खासदार साहेब किंवा चेअरमन साहेब किंवा कोणासाठी आम्ही कधी बोललोच नाही आणि आमची लढाई त्यांच्या विरोधातली नाही। आम्हाला मल्टी स्टेट नाही पाहिजे आणि ते तुम्ही करू नका। मल्टी स्टेटचे फायदे नफे तोटे गेली आदरणीय त्यांचे मेमराव दादा माडकांनी जो कारखाना काढला होता आम्हाला तो मान्यच आहे, पण त्यावेळेस त्यांनी खाजगीच कारखाना काढला असता ना, त्यावेळेस कसं काय मधला पॅचेस मध्ये चांगला कारखाना चालला। आता एवढं मोठं तुम्हाला MSC बँक, NCDC बँक याचे एवढं पैसे येऊन बी पैसे पुरत नसतील तर पुन्हा मल्टी स्टेटचे पैसे घेऊन बी आपण तेच करायचं का? शेतकऱ्यांचं, गोरगरिबाचं, कष्ट करायचं, सभासदांचं ही रोपटं जर मोडलं तर कुठल्या सावलीला जाऊन? शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध, विश्वासू व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ॲग्रोटेकला। आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स, समर्थनगर, कुरुल रोड, मोहोळ। मोबाईल नंबर 9766 80 11 24, 88 30 37 21 64। याकरता आम्ही याचिका दाखल केली।
त्यांनी टीका टिप्पणी केली याच्यावर माझी कधी नाराजी राहणार नाही, उद्याही राहणार नाही. का तर बिनबुडाचे जे आरोप असतात त्याला फार महत्व देत बसायचं नसतं. प्रत्येकाचे कार्यकर्ते असतात, प्रत्येक बोलत असतात. आम्ही आमच्या कार्यकर्त्याला ठणकावून सांगितलं की बाबा एक सदन, एक मोठ्या उच्च संविधानिक पदावरची माणसं आहेत, आपली लढाई कारखान्याची आहे. आपण कुठल्या पद्धतीची खालच्या लेवलची टीका टिप्पणी करायची नाही. परंतु त्यांना त्या गोष्टी नाही कळल्या तर मग थोडा अवघड विषय आहे. त्यांना लक्षात यायला पाहिजे आपण एखादा समोरचा माणूस लढाई कुठली आहे, आपण बोलतोय का, या विषयावर आता बघू कसं होतंय. या लढाईमध्ये भीमाचा तुमचा काही संबंध नाही किंवा तुम्ही भीमा कारखान्याचे लायक नाही असंही बोललं होतं, काय सांगा? हे का, हे बघा, आता सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की बोलणं हे आमच्यासाठी, बोलायला काय सगळ्यालाच येतं आणि खूप चांगलं येतं. परंतु कधी आम्ही पातळी सोडून बोललो नाही. आदरणीय खासदार साहेबांचा आम्ही आदरच केलाय, आदरणीय चेअरमन साहेब त्या खुर्चीचा आम्ही आदरच करतोय. आता 1,00,000 लोकांसाठी मी लढतोय तर माझी लायकी नाही, आणि 1,00,000 लोकांच्या चुलीत पाणी ओतायला लागलाय. मग आता नेमकी लायकी माझी नाही का काय, कसं मी कसं ठरवणार? जनता ठरवल वेळ आल्यानंतर. अजून बी आम्ही आमच्या कधी पातळीचा उल्लंघन केलं नाही. खासदार साहेबांना आम्ही किंवा कुणालाही आम्ही एकेरी भाषेमध्ये किंवा आमच्या 25-30 बाईट झाल्या. आमची लढाई फक्त मल्टीस्टेट नाही व्हायला पाहिजे आणि तो आम्हाला मान्य नाही, शेतकऱ्याला मान्य नाही, सभासदाला मान्य नाही, म्हणून करता आम्ही लढतोय. अजूनही उद्या तुम्ही जर दीपावलीच्या चांगल्या गोड ठिकाणावर तुम्ही आव्हान केलं की आम्ही चला मल्टीस्टेट तुम्ही सगळी लोक म्हणताय तर कॅन्सल, आम्ही पहिला हार घेऊन तुमच्यापाशी येऊ. तुम्ही आम्हाला म्हणण्यापेक्षा तुमचं सगळंच ऐकत असतील तर जनतेला नाही पाहिजे मल्टीस्टेट. हा, असं बी नाही की 4 लोकांना नाही पाहिजे. 21,000 सभासदाचं तुम्ही मतदान घ्या खाजगी, ते जर म्हणले त्यातले 10,000 लोक म्हणू द्या, 19,000 लोकांनी म्हणायला पाहिजे मल्टीस्टेट नको आहे. मी तर म्हणतो 10,000 लोकांनी म्हणू द्या मल्टीस्टेट नको आहे, तरी तुमचा मल्टीस्टेट राहू द्या, उद्या आम्ही माघारी घेतो. हे माझं आव्हान आहे तुमच्या बाबतीत. मल्टीस्टेट केला याचा अर्थ कामगार सभासद यांचा माडिकांनी गळा घोटला असं तुम्हाला म्हणायला आहे? सहकारी असतानाची परिस्थिती ती आहे. 60-60 महिने पगारी नाहीत, शेतकऱ्याची बिलं आता दिलेली आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. पण काही शेतकरी म्हणतात की 25-50 लोकांनाच ते मिळाले, राहिलेल्याला मिळालंच नाही. कारखान्यावरती गेलं तर त्या पहिल्या पद्धतीचं आदरणीय शेळकेदादा किंवा त्यांचे जे काही सहकारी होते त्या काळामध्ये त्या लोकांच्या बद्दलचा जो सन्मान मिळायचा तो अलीकडच्या काळात मिळतच नाही. तर मग तुमचं ज्या वेळेला मल्टीस्टेट होईल, आता त्याने परवाच कोणीतरी सांगितलं की खाजगी आणि मल्टीस्टेट ह्यातला फरक निश्चितपणानं आम्ही अज्ञान असेल, तुम्ही त्यामध्ये सुज्ञान असाल, परंतु आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला मोहोळलाच जायचं नाही तर तुम्ही सोलापूरला जायचा विषय का घेताय? आमचं जे हे आहे ते आम्हाला असंच राहिलं पाहिजे आहे. मल्टीस्टेट नको, खाजगी नको, परंतु हे नाहीच पाहिजे आहे. मागणी आमची तुम्हाला अग्रेसिव्ह पद्धतीने सगळ्यांची आहे, ठीक आहे, एकट्या समाधान शेळकीची नाही. मी तुम्हाला जाहीर आव्हान केले, 10,000 लोकांनी उद्या तुम्ही 21,000 लोकांची खाजगी मतदान घ्या बॅलेट पेपरवरती, आणि त्यांनी सांगू द्या हे नाही आम्हाला ही मल्टीस्टेट मान्य आहे, चला आमचं माघार. लोकाला जो मान्य आहे तर तिथं आम्ही लढायचं काही कारण नाही, हा आमचा विषय. आणि राहिला विषय तर आमची लायकी नाही म्हणतात, ठीक आहे, त्यांच्या यादीमध्ये आमच्या लायक्या नसतीलच. फार बलाढ्य माणसं आहेत, ती फार मोठी माणसं आहेत, फार दादागिरीतली माणसं आहेत. आम्ही आपले सर्वसाधारण छोटी माणसं आहे. आमचं फक्त लढणं हाच एक, ते बी लोकांच्या हितासाठी आहे. आम्ही कुठल्या पद्धतीची अरवेच्य भाषा करणार नाही, आतापर्यंत आम्ही केली नाही. समजा त्यांनी त्या गोष्टी केल्या तर ठीक आहे, बघू आता कसं आहे. सभासद आहे तो याच भागातला, जमीन ह्या भागातली, ऊस ह्या भागातलं, ते म्हणतात कारखाना आमच्या बापानं काढला म्हणून आम्ही या पद्धतीने मल्टीस्टेट केला किंवा कारखान्याच्या फायद्याचं आम्ही हे केलं असं ते म्हणतात. हे बघा, सगळ्यात महत्वाचा विषय की आदरणीय भीमराव दादांनी माडकाला केला आहे त्रिकाल सत्य, ते नाकारायचं काही कारणच नाही आणि आम्ही ते नाकारणार नाही. त्यांनी त्याच वेळेला जर तो खाजगी काढला असता तर हा विषयच राहिला नसता. आज तुम्ही तुमच्या वडिलांनी कारखाना काढला आदरणीय भीमराव दादांनी, म्हणूनच तुम्हाला लोकांनी कारखाना दिलाय. मग लोकांनी हे नाही सांगितलं तुम्हाला की मल्टीस्टेट करा, मल्टीस्टेट नंतर खाजगी करा, कामगाराच्या पगारी नका करू, हे कधी सांगितलंय? आणि तुम्हाला जर खाजगीच कारखाना काढायचा तर अनेक बलाढ्य सकार सम्राटांनी, सकारातल्या पुढाऱ्यांनी
आपण तर इतके मोठे आज खासदार साहेब आहेत, तुम्ही 10 कारखाने काढू शकता. हा भीमा खाजगी करण्याची किंवा मल्टीस्टेट करण्याची गरज काय, असं आमचं मत आहे. तुम्ही दुसरे 10 कारखाने काढा, आम्ही तिकडे येणार पण नाही. उद्या तुम्ही आव्हान करा, सहकारी कारखाना करतोय, आम्ही तिकडे यायचं सुद्धा काही कारण नाही. आम्हाला असं वाटतं की शेतकऱ्याचा राजवाडा आहे, शेतकऱ्याचा राहावा, याच्यापेक्षा पलीकडची आमची भावना नाही. असंख्य ग्राहकांना खुश खबर, खुश खबर, खुश खबर. ऑफर ऑफर ऑफर. मोहोळ शहरामध्ये नव्याने सुरू झालेल्या माय मोबाईल मल्टी ब्रँड शोरूम मध्ये आजच मोबाईल खरेदी करा आणि मिळवा वस्तू. आमच्याकडे सॅमसंग, ओप्पो, OnePlus, आयफोन, रिअलमी, विवो, मोटोरोला इत्यादी मल्टी ब्रँड मोबाईल उपलब्ध. त्याचबरोबर क्रेडिट कार्डवरती 10% डिस्काउंट. 10,000च्या खरेदीवर स्क्रॅच कुपनवर 3 HP आटा चक्की, डबल डोर फ्रीज, सोफा कॉर्नर, 32 इंची LED, सायकल, टेबल फॅन, खुर्च्या, कूलर, 3 साऊंड बार, टी पॉय इत्यादी वस्तू स्क्रॅच कुपनवर यातील कोणतीही एक वस्तू फ्री फ्री फ्री. त्याचबरोबर मोबाईल ॲक्सेसरीज, चार्जर, साऊंड बार, पॉवर बँक, कार चार्जर उपलब्ध आहे. या दिवाळी सणाला माय मोबाईल मल्टी ब्रँड शोरूम मध्येच खरेदी करा आणि आपला आनंद द्विगुणित करा. आमचा पत्ता माय मोबाईल मल्टी ब्रँड शोरूम, प्रोप्रायटर श्री नंदकुमार गवळी, कुरुल रोड, MSCB समोर, मोहोळ. संपर्कासाठी मोबाईल नंबर 9921 58 77 99. त्याचबरोबर 97 30 79 23 84.